नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे क्रॉपच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण ऑर्गॅनिक फार्मिंग नावाचा टॉपिक सुरू केलेला होता. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण ऑर्गॅनिक फार्मिंगचं मीनिंग, त्याच्यानंतरचा पॉईंट आपण पाहिला होता मॉडर्न ॲप्रोच ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग, एम्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग आणि त्याच्या पुढचा पॉईंट आपण पूर्ण केला होता प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. एवढे सगळे पॉईंट झाल्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट घ्यायचा आहे टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. आपल्याला पाहायचं आहे टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. आता ऑर्गॅनिक फार्मिंगचे टाइप्स बघत असताना आपण 1 बाय 1 बघत जाणार आहोत. बघा आता पहिल्यांदा टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये पहिला पॉईंट प्युअर ऑर्गॅनिक फार्मिंग व्हेअर द इनऑर्गॅनिक्स बोथ फर्टिलायझर्स अँड केमिकल पेस्टिसाइड्स आर कम्प्लिटली एक्सक्लुडेड. म्हणजे इनऑर्गॅनिक्स बोथ फर्टिलायझर किंवा केमिकल इथं वापरली जात नाहीत. इट ॲडव्होकेट्स, आता त्याच्यामध्ये काय सल्ला दिला जातो? इट ॲडव्होकेट्स, बघा आता आपल्याला पुढं पाहायचं आहे यूज ऑफ मॅन्युअर्स अँड बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल मेथड्स ओनली. आपण इथे फक्त ऑर्गॅनिक मॅन्युअर आणि बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोलच्या मेथड्स पाहतो. दुसरा पॉईंट इंटिग्रेटेड ग्रीन रिव्होल्यूशन ऑर्गॅनिक फार्मिंग टेक्निक. इंटिग्रेटेड म्हणजे एकात्मिक, are developed and are combined with high input technology. आणि त्याला जोड दिलेली आहे हाय टेक्नॉलॉजीची इन ऑर्डर टू क्रिएट इंटिग्रेटेड सिस्टीम. आता इंटिग्रेटेड म्हणजे एकात्मिक सिस्टीम कुठल्या कुठल्या? INM, IPM, IWM. INM म्हणजे इंटिग्रेटेड न्यूट्रियंट मॅनेजमेंट, पोषण मूल्याचे आपल्याला मॅनेजमेंट करायचे. इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे कीड व्यवस्थापन करायचे. इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट म्हणजे तणाचं मॅनेजमेंट करायचे. पुढचा पॉईंट बघा इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम इज लो इनपुट ऑर्गॅनिक फार्मिंग, ज्याच्यामध्ये आपल्याला कमी खर्च करावा लागतो. इन विच डिपेंडन्स इज ऑन लोकल रिसोर्सेस, त्याच्यामध्ये आपण लोकल रिसोर्सेसवर अवलंबून राहतो. अँड इकॉलॉजिकल प्रोसेस, रिसायकलिंग ऑफ ॲग्रिकल्चरल वेस्ट अँड क्रॉप रेसिड्यू. आता पुढचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे, तो परीक्षेला नाही आहे तुम्हाला डिलीट केलेला, तरी आपण थोडक्यात पटकन बघूया. ऑब्झर्व अँड डिस्कसमध्ये ऑब्झर्व अँड डिस्कस पहिला पॉईंट मॅनेजमेंट ऑफ फार्म रिसोर्सेस इन सच अ वे दॅट हार्मनीज आफ्टर रादर दॅन स्ट्रगल विथ नॅचरल सिस्टीम. नॅचरल सिस्टीम बरोबर आपल्याला स्ट्रगल नाही करायचा, त्याच्याशी जुळवून घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. यूज ऑफ अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी इज बेस्ड ऑन बायोलॉजिकल सिस्टीम. बायोलॉजिकल सिस्टीमवर आधारित टेक्नॉलॉजीचा आपण वापर करणार आहोत. अचीव अँड मेंटेन सॉईल फर्टिलिटी फॉर ऑप्टिमम प्रोडक्शन. यूज डायव्हर्सिफिकेशन टू अचीव ऑप्टिमम प्रोडक्शन. एम्स फॉर ऑप्टिमम न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ केमिकल फ्री स्टेपल फूड. आपल्याला एम्स करायचं आहे की केमिकल फ्री स्टेपल फूड विथ न्यूट्रिशनल व्हॅल्यू आपल्याला मिळवायचं आहे. डिसेंट्रलाइज म्हणजे विकेंद्रीकरण. स्ट्रक्चर फॉर प्रोसेसिंग, डिस्ट्रीब्युशन अँड मार्केटिंग ऑफ ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स. पुढचा पॉईंट आहे स्ट्राईव्ह फॉर सुटेबल रिलेशनशिप बिटवीन दोज who work and live on the field. Maintain and preserve wildlife and their habitat. आता पुढचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे रिमेंबर द डिफरंट कंपोनंट्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. रिक्वायरमेंट अँड कंपोनंट्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. आता पहिला आपण बघणार आहे रिक्वायरमेंट ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे क्रॉप प्रोडक्शन प्लॅन. द प्रोड्युसर सीकिंग सर्टिफिकेशन अंडर नॅशनल स्टँडर्ड्स फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन NSOP हियर. त्याला काय करावं लागणार आहे? इन आफ्टर रेफर टू ॲज, त्यालाच म्हटलेलं आहे स्टँडर्ड्स शॅल बी रिक्वायर्ड टू डेव्हलप अँड ऑर्गॅनिक क्रॉप प्रोडक्शन प्लॅन. म्हणजे त्यांनी दिलेल्या स्टँडर्डनुसार त्याला क्रॉप प्रोडक्शनचा प्लॅन करावा लागेल. धिस प्लॅन शॅल इन्क्लूड डिस्क्रिप्शन ऑफ द क्रॉप इन प्रोडक्शन सायकल ॲज पर ॲग्रोक्लायमॅटिक सिच्युएशन. ॲग्रोक्लायमॅटिक सिच्युएशननुसार त्या पिकाचं वर्णन आपल्याला सांगावं लागेल. त्याच्यामधला पहिला पॉईंट आहे डिस्क्रिप्शन ऑफ प्रॅक्टिसेस अँड description of practices and procedures
टू बी परफॉर्म्ड अँड मेंटेन. आपल्याला कुठली प्रॅक्टिस करायची आहेत, कुठल्या प्रोसिजर्स फॉलो करायच्यात ते पाहायचं आहे. लिस्ट ऑफ इनपुट यूज्ड इन प्रोडक्शन अलॉंग विथ देअर कंपोजिशन, फ्रिक्वेन्सी ऑफ युसेज, आपण किती वेळा वापरणार आहोत, ॲप्लिकेशन रेट अँड सोर्स ऑफ कमर्शियल अवेलेबिलिटी, म्हणजे ते उपलब्ध किती प्रमाणात आहे. सोर्स ऑफ ऑर्गॅनिक प्लांटिंग मटेरियल, म्हणजे ऑर्गॅनिक प्लांटिंग मटेरियल आपल्याला उपलब्ध आहे का, सीड्स किंवा सीडलिंग्स म्हणजे रोपं उपलब्ध आहेत का. डिस्क्रिप्शन ऑफ द रेकॉर्ड कीपिंग सिस्टीम इम्प्लिमेंटेड टू कंप्लाय विथ द रिक्वायरमेंट, म्हणजे आपण डिस्क्रिप्शन रेकॉर्ड ठेवायचा आहे, सिस्टीम इम्प्लिमेंटेड टू कंप्लाय विथ द रिक्वायरमेंट, म्हणजे काय काय गरजा आपल्या आहेत. दुसरा पॉईंट कन्व्हर्शन रिक्वायरमेंट. आता कन्व्हर्शन रिक्वायरमेंटमध्ये काय तर समजून घ्या. द एस्टॅब्लिशमेंट ऑफ ॲन ऑर्गॅनिक मॅनेजमेंट सिस्टीम अँड बिल्डिंग ऑफ सॉईल फर्टिलिटी. आपल्याला सॉईलची फर्टिलिटी तर बिल्टअप करायची आहे आणि ऑर्गॅनिक मॅनेजमेंट सिस्टीम अस्तित्वात आणायची आहे. ए फार्म मे बी कन्व्हर्टेड थ्रू ए क्लिअर प्लॅन ऑफ हाऊ टू प्रोसीड विथ कन्व्हर्शन. हे फार्मचं आपल्याला कन्व्हर्शन करत असताना एक क्लिअर प्लॅन असावा की कुठल्या प्रोसिजरमधून आपण त्याचं कन्व्हर्शन ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये करणार आहोत. द रिक्वायरमेंट प्रिस्क्राईब्ड अंडर दिस स्टँडर्ड शॅल मेट ड्युरिंग द कन्व्हर्शन पिरियड. मग इथं ज्या काही रिक्वायरमेंट सांगितलेल्या आहेत त्या आपल्याला इथं करायच्या आहेत फॉलो. द स्टार्ट ऑफ द कन्व्हर्शन पिरियड मे बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम द डेट ऑफ फर्स्ट इन्स्पेक्शन ऑफ द ऑपरेटर बाय सर्टिफिकेशन बॉडी. मग कन्व्हर्शनचा पिरियड आपण असा कॅल्क्युलेट करणार आहोत की ज्या दिवशी सर्टिफिकेशनच्या बॉडीच्या व्यक्तीने पहिल्यांदा तिथे भेट दिलेली आहे. आता ड्युरेशन ऑफ कन्व्हर्शन पिरियड, किती काल त्याला लागणार आहे. इन केस ऑफ ॲन्युअल अँड बायॲन्युअल क्रॉप्स, प्लांट्स प्रोडक्ट्स produced can be certified organic when requirement prescribed under that these standards have been met during the conversion period of at least 2 years, कमीत कमी 2 वर्ष, before sowing, पेरण्यापूर्वी. इन केस ऑफ पेरिनियल्स, पेरिनियल म्हणजे बहुवार्षिक प्लॅन्टच्या बाबतीत, अदर दॅन द ग्रासलँड, म्हणजे ग्रासलँड सोडून त्याच्यामध्ये पाश्चर्स आणि मिडोज येतात जिथं गवत वाढतं. द फर्स्ट हार्वेस्ट मे बी सर्टिफाईड ॲज ऑर्गॅनिक ॲट लिस्ट 36 मंथ, म्हणजे 36 मंथपर्यंत ऑफ ऑर्गॅनिक मॅनेजमेंट अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट प्रिस्क्राईब्ड अंडर दीज स्टँडर्ड्स. पुढचा पॉईंट, द ॲक्रिडेटेड सर्टिफिकेशन बॉडीज शॅल डिसाईड इन सर्टन केसेस फॉर एक्सटेन्शन, म्हणजे वाढवणं, ऑर रिडक्शन, म्हणजे कमी करणं, ऑफ कन्व्हर्शन पिरियड. कन्व्हर्शन पिरियड हा कमी होऊ शकतो, जास्त होऊ शकतो. कशावर आधारित आहे, डिपेंडिंग, बघा आता कशावर आधारित आहे, डिपेंडिंग ऑन द पास्ट स्टेटस ऑर यूज ऑफ द लँड, पूर्वी जमीन कशासाठी वापरली होती त्यानुसार, एन्व्हायरमेंटल कंडिशन. Organic products in conversion period shall be sold as produce of organic agriculture in conversion or, मग तिथं आपल्याला तसं निवेदन द्यावं लागेल, त्याच्यावरती लिहावं लागेल हे कन्व्हर्शन पिरियडमधला प्रोडक्ट आहे, ऑर ऑफ सिमिलर डिस्क्रिप्शन. आता पुढचा पॉईंट आहे लँडस्केप. ऑर्गॅनिक फार्मिंग शॅल कॉन्ट्रीब्यूट बेनिफिशियली टू इकोसिस्टीम. The certification program shall set standard procedure for minimum percentage of the farm area to facilitate biodiversity and nature conservation. Areas which are managed organically shall facilitate biodiversity. तिथं biodiversity जैवविविधता असावी. पुढचा पॉईंट आहे चॉईस ऑफ क्रॉप्स अँड व्हरायटीज. All seeds and plant material shall be certified organic. Species and varieties cultivated shall be adapted to the soil and climatic conditions and be resistant to pests and diseases. When organic seed and plant material are available, they shall be used. When certified organic seed and plant material are not available, हे जर आपल्याला available नसेल, conventional seed and plant material which is not treated with chemical shall be used. ज्याला केमिकलची ट्रीटमेंट दिलेली नाही असं आपण वापरू शकतो. The use of genetically engineered seeds, transgenic plant or plant material is prohibited. Genetically engineered केलेली plant material आपण वापरत नाही. Diversity in crop production and management plan. The basis for crop production in organic farming shall take into consideration the structure and fertility of soil
अँड सराउंडिंग इकोसिस्टीम विथ ए व्ह्यू टू मिनिमायझिंग न्यूट्रियंट लॉसेस. कमीत कमी न्यूट्रियंटचे लॉसेस व्हावेत. व्हेअर अप्रोप्रिएट, the organic farm shall be required to maintain sufficient diversity in a manner that takes into account pressure from insect, weeds, diseases and other pests while maintaining or increasing soil condition as regard to organic matter, fertility, microbial activity and general soil health. पुढचा पॉईंट बघा. सॉईल फर्टिलिटी शॅल बी मेंटेन थ्रू द कल्टिवेशन ऑफ लेग्युम्स, म्हणजे शेंगवर्गीय ज्याच्यामुळे नायट्रोजनचं फिक्सेशन होतं, ऑर डीप रूटेड प्लांट्स अँड यूज ऑफ ग्रीन मॅन्युअर्स अलॉंग विथ सुटेबल प्रोग्राम ऑफ क्रॉप रोटेशन. आपण इथे थांबूया. याच्यानंतरचे पॉईंट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.